अरे उठ, किती वेळ झाला, झोपून राहतात नुसती. जरा झोप पण कशी येते काय कळत नाही. ते टाइम झाला, इंटरव्ह्यूला जायचंय, काय जायचंय काही काळजी नाही. नुसत्या फक्त झोपा काढायला पाहिजे बस. आता तुम्ही विचार करत असाल हा विचित्र प्राणी कोण आहे. तर नमस्कार, मी आहे विशाल कर्णिक, तसा BMS ग्रॅज्युएट आहे. आता तुम्ही हाच विचार करताय ना की हा आम्हाला आपलं शिक्षण का सांगतोय. कारण मला हवा आहे जॉब. गेल्या 6 महिन्यापासून मी जॉब शोधतोय, पण कोणाला फ्रेशर्स नको आहेत. सगळ्यांना हवे आहेत ते फक्त आणि फक्त एक्सपिरियन्स लोक. आता तुम्ही मला सांगा, जर जॉब कोणी दिलाच नाही तर एक्सपिरियन्स कुठून आणणार, आणि एक्सपिरियन्स आला नाही तर जॉब कोणाकडे मागू. चल ग मम्मी येतो. नाही की दही साखर खाऊन जा. आई म्हणते कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना नेहमी दही साखर खाऊन जायची. तसं केल्याने आपले सगळी कामं होतात. काहीही असतं हिचं. असं केल्याने जर मला जॉब लागला असता तर आतापर्यंत 4 जॉबचे ऑफर तरी आले असते मला. हे आपल्या मिडल क्लास लोकांचं ना हे असंच असतं. लहान सहान गोष्टांमध्येच आपण समाधान शोधत असतो. बाकी काय शिकायला मिळो किंवा न मिळो, ॲडजस्टमेंट करायला पहिला शिकतो आपण. असो, नेहमीप्रमाणे तोच रस्ता, तीच बस आणि ते बसची वाट बघण्यातच जाणारा वेळ. हेच काय तो माझा दिवस. आणि हो, अजून एक राहिला तो रोजचा मिळणारा रिजेक्शन. असो, आजचाही दिवस असाच गेला. बघूया उद्या काय नवीन घडतंय. फायनली इतक्या दिवसांनी आज एक कॉल आलाच. बघू आता काय घडतंय. रोजच्या सारखं मी दही साखर तर खाऊन निघालोय. दिवसाची सुरुवात पण चांगली झाली आहे, पण नेहमीप्रमाणे हे बसची कटकट मात्र काय जाईना. असो, मोठ्या उत्साहाने मी इकडे आलो तर आहे. कंपनी पण तशी बरी वाटते. मोठी माणसांसोबत काम करायची संधी आहे. पण ते म्हणतात ना, देव देतो पण कर्म नेतो. त्यातलीच काहीशी आपली हालत झाली आहे. काय काय विचारताय, इकडे पण एक्सपिरियन्सच पाहिजे. एक्सपिरियन्स नाही आहे तर रेफरन्स द्या, आणि दोन्ही नसेल तर यू आर नॉट फिट. हॅलो. अरे हॅलो, आहेस कुठे तू? कधीपासून कॉल लावतोय? अरे होतो इकडेच, इंटरव्ह्यूला गेलेलो आहे का. अच्छा, मग काय झालं इंटरव्ह्यू मध्ये? लागला की नाही जॉब? काय होणार आहे, सगळ्यांना एक्सपिरियन्स वाले पाहिजे. आता कुठून आणणार एक्सपिरियन्स, जॉबच दिला नाही तर काय बोलणार. आता सोड, तुझ्याकडे काय होतं का बघ ना. माझ्याकडे का? तसं आहे माझ्याकडे एक ओपनिंग. उद्या 10 वाजता ये, लेट नको करूस. क्लर्क हवाय कोणीतरी. अच्छा ठीक आहे, मी उद्या येतो, पोचीन उद्या ऑन टाइम पोचीन. ठीक आहे, तेवढं फक्त बघ माझं. ठीक आहे, चालेल, चल मग भेटू. मग काय झालं आज इंटरव्ह्यूचं तुझ्या? गेलेलास ते? नाही झालं काय, त्यांना पण एक्सपिरियन्स व्हायला पाहिजे होता. अरे देवा, हा जॉब पण गेला. आता काय करणार? काय नाही, आता बघू. राकेशने उद्या बोलवलंय ऑफिसला. त्याच्या ऑफिसमध्ये काहीतरी क्लर्कची गरज आहे. सो बघू तिकडे काय होतंय का. बोलाय वेळेवरती ये. किती वाजता बोलवलंय उद्या तुला? 10 वाजता. 10 वेळेवर हा जॉब तरी मिळू दे तुला. ए मम्मी चल ग, येतो. अरे थांब, दही साखर खाऊन जा. अरे देवा, दही तर संपली आणि याला आता उशीर होतोय. आता काय करू? अरे 2 मिनिटं थांब, मी काकीकडून दही घेऊन येते. अरे मला ऑलरेडी उशीर झालाय. अरे 2 मिनिटात येते काकीकडून. अरे मला 2 मिनिटं पण वेळ नाही. आता ही बस सुटली ना तर पुढच्या अर्ध्या तासाने दुसरी बस आहे. आणि एक दिवस दही नाही खाल्ले तर एवढे दिवस दही साखर खातोय तरी पण काय झालंय का? एक दिवस नाही खाल्लं तर काय मरायला होतंय? अरे थांब 2 मिनिटं, आली पटकन. अरे यार लवकर या, मला उशीर झालाय. किती वेळ आहे यार, आता काय राहिलंय? थांब, साखर राहिली. अरे यार, तुझ्यामुळे मला उशीर झाला यार. हा धर 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 दही.
तुझ्यामुळे उशीर झालाय मला. आता ही बस सुटली ना, अर्ध्या तासाने बस आहे पुढची. नीट दे इंटरव्ह्यू. ऑल द बेस्ट. शिट यार. हॅलो, काय आता? हॅलो, अरे ठीक आहेस ना तू? मी ठीक आहे, मला काय होणार आहे? अरे ते बाजूचे काका सांगत होते तू ज्या बसने जाणार होतास त्या बसचा ऍक्सिडेंट झालं म्हणून. काय? तू नाही गेला ना त्या बसमध्ये? नाही नाही नाही, मी नाही चढलो त्या बसमध्ये. अरे मला तर खूप भीती वाटली. तू बरा आहेस ना? खरोखर बरा आहेस नाही, ना? माझी सुटली ना, मला लेट झाला यायला. देवच पावला बाबा. नीट जा, सांभाळून जा. नाही नाही, मी बरा आहे, मी बरा आहे. तू काळजी करू नको, मी चाललोय ऑफिसला. ठीक आहे, चल बाय. त्या दिवशी मला एक गोष्ट कळली की नेहमी आपण ठरवतो तसं होत नाही, कारण वरच्यानी सगळं आधीच ठरवलेलं असतं. सो आयुष्यात टेन्शन घेण्यापेक्षा जे घडते ते घडू द्या, कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कारण ते म्हणतात ना, व्हॉट एव्हर हॅपन्स हॅपन्स फॉर द बेस्ट. आता मला जॉब मिळेल की नाही मला माहीत नाही, पण या चॅनलला सबस्क्राईब केल्यावरती तुम्हाला असेच नवनवीन शॉर्ट फिल्म बघायला मिळतील याची मात्र गॅरंटी आहे. सो अशाच नवनवीन शॉर्ट फिल्मसाठी आणि सेगमेंटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.